आजचा मेनू आहे आपला मसूर भात. झटपट होणारा असा मसूरचा भात. चला तर मग बघूयात रेसिपी. मी इथं 1 वाटी बिर्याणी राईस घेतलेला आहे. आता आपण त्याला स्वच्छ धुवून घेऊ. धुतल्यानंतर 15 मिनिटं असं भिजत ठेवू. तर मसूरची डाळ पण मी 2 घंटे आधीच भिजत घातलेली आहे. ती मस्त भिजलेली आहे. तर कुकरमध्ये 2-3 पळी तेल टाकून घेऊ. तेल आता मस्त आपलं तापलेलं आहे. तर थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे. 2 छोटे दालचिनीचे तुकडे, तमालपत्र, 1 चमचा जिरं, 3 लवंग घेतल्यात, मिऱ्या घेतल्यात 4-5. आता मस्त हे तडतडू द्या. त्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा घालून घ्या. कांदा मस्त लाल होईपर्यंत परतून घ्या. कांदा लाल झालेला आहे. त्याच्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट 1 चमचा टाका. ती मस्त हलवून घ्या. कच्चापणा जास्तोपर्यंत जरा हलवून घ्या. 1 टोमॅटो टाका मध्यम आकाराचा. टोमॅटो पण चांगला परतून घ्या. टोमॅटो आपला परतून झालेला आहे. थोडीशी हळद, धनिया पावडर, लाल तिखट मसाला, थोडासा गरम मसाला टाकून घ्या आणि आता त्याला मस्त परतून घ्या. मस्त लाल होईपर्यंत परतून घ्या. परतून झालेला आहे. आता त्याच्यात मसूर टाकून घेऊ. मसूर पण चांगली परतून घ्या. गॅस बारीक करून घ्या. मंद आचेवरती मसूर परतून घ्या. आता परतून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ. तांदूळ टाकलेला आहे. तांदूळ आता मस्त 2-3 मिनिटं परतून घ्या. त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घ्या. पाणी मी गरम टाकलेलं आहे. पाणी मी दुप्पट टाकलेलं आहे. 1 वाटी तांदळाला मी 2 वाटी पाणी टाकलेलं आहे. चवीपुरतं आता मीठ टाकून घ्या. थोडंसं हलवून घ्या. इथे पटकन आलेली आहे गरम पाणी टाकल्यामुळे. 2 शिट्ट्या करून घ्या. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या. तयार आहे आपला मसूरचा भात.